या युद्धामुळे राज्यामध्ये गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर नागरिकांनी एलपीजीचं पॅनिक बुकिंग करू नये। पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत असं केंद्र सरकारनं म्हटलंय। सोबतच भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो अशी माहिती देखील सरकारनं दिली आहे। तेल आणि गॅस पुरवठ्याबद्दल केंद्र सरकारनं माहिती दिली आहे। एलपीजीची परिस्थिती चिंताजनक आहे। 18 मार्चला देशभरात 56 लाख एलपीजी बुकिंग झाले। पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत। नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये, घाबरू नये। भारताची 22 जहाजं अजूनही हॉर्मुझमध्ये उभी आहेत। हॉर्मुझमधल्या जहाजांबाबत इराणशी संवाद सुरू आहे। मध्य पूर्वेतील कोणत्याही घटनेचा आपल्यावर परिणाम होतो। भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो। कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झालेला नाही। तर सिलेंडरसाठी आज देखील नागरिकांची गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर रांग बघायला मिळते। कोल्हापूर असेल, अहिल्यानगर किंवा चंद्रपुरात रिकामे सिलेंडर घेऊन नागरिकांनी रांगा लावल्या। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली होती। 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांकडून केली जाते। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय अशाही तक्रारी लोकांकडून केल्या जात आहेत। तर कोल्हापूरकरांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या। राजारामपुरी परिसरात एजन्सीच्या कार्यालयासमोर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। तर अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडर मिळवण्यासाठी लोक बऱ्याच वेळापासून वेटिंगवर होते।